नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न पुरवठा विभाग भरती 2024 पुरवठा निरीक्षक व लिपिक या पदासाठी IBPS पॅटर्ननुसार विचारण्यात येणारे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर जयप्रकाश नारायण हे लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये वन्यजीवाचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा केव्हा केला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1972 या वर्षी भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्याकरिता पहिला कायदा केला। प्रश्न क्रमांक तिसरा, 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 64.4%। 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात लोकसंख्या साक्षर आहे। प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला। प्रश्न क्रमांक 5, जयसिंह आणि शिवाजी महाराजांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पुरंदरचा तह जयसिंह आणि शिवाजी महाराजांच्यात 1665 यामध्ये झाला होता। प्रश्न क्रमांक 6, सर्वात यशस्वी ठरलेली पंचवार्षिक योजना कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर प्रथम पंचवार्षिक योजना सर्वात यशस्वी ठरलेली योजना आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मुंबई या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे। प्रश्न क्रमांक 8, इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गडाजवळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर विशाळगडाजवळ इतिहासकालीन पावनखिंड आहे। प्रश्न क्रमांक 9, बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1969 या वर्षी बँकेचे राष्ट्रीयकरण झाले। प्रश्न क्रमांक 10, गुरु या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 63 गुरु या ग्रहाला एकूण उपग्रह आहेत। प्रश्न क्रमांक 11, रेशीम उत्पादनात सर्वाधिक अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनात सर्वाधिक अग्रेसर असलेले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 12, अर्धापुरी ही जात कोणत्या फळाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर केळी या फळाची अर्धापुरी ही जात आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मद्रासी भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद होती। प्रश्न क्रमांक 14, आग्रे हा समाज सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये आग्रे हा समाज सर्वाधिक आहे।
प्रश्न क्रमांक 15 भारतात शौर्याकरिता दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर परमवीर चक्र हा पुरस्कार भारतात शौर्याकरिता दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 16 जागतिक बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 11 ऑक्टोबर या दिवशी जागतिक बालिका दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 17 मराठी साहित्याला आजपर्यंत किती ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 4 आजपर्यंत मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले। प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रात किती आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत। प्रश्न क्रमांक 19 भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 20 नागपूर शहरात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कोणते अधिवेशन भरते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हिवाळी अधिवेशन नागपूर शहरात महाराष्ट्राच्या भरते। प्रश्न क्रमांक 21 चौदार तळे सत्याग्रह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये चौदार तळे सत्याग्रह झाला। प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अकोला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे। प्रश्न क्रमांक 23 शिक्रापूर हे गाव कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यात शिक्रापूर हे गाव येते। प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 15 ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 25 विदा करंदीकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विनायक दामोदर करंदीकर हे विदा करंदीकर यांचे पूर्ण नाव आहे। प्रश्न क्रमांक 26 व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1973 या वर्षी व्याघ्र प्रकल्प सुरू झाला। प्रश्न क्रमांक 27 मुख्य निवडणुकांमध्ये वापरली जाणारी पुसता न येणारी शाई कुठे तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर म्हैसूर येथे मुख्य निवडणुकांमध्ये वापरली जाणारी पुसता न येणारी शाई तयार होते। प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नर्मदा ही नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते। प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सोलापूर येथे महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 30 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन भारत आणि दुसऱ्या कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दक्षिण कोरिया या देशाचा 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन भारत आणि आहे।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.